आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण देखील सगळ्यांनी वाचलं असेल, आपल्याच माध्यमातून ही बातमी सगळीकडे बाहेर आली की वन स्टेट वन युनिफॉर्म हा जो कार्यक्रम गेले 6-8 महिने राबवण्याचा मागचं सरकार म्हणजे मिंदे सरकार प्रयत्न करत होता. त्याच्यात अनेक आमदारांनी, अनेक स्थानिक लोकप्रतिनिधींनी विषय घेतला होता की याच्यात अनियमितता आहे आणि अजूनही लहान लहान मुलांना महाराष्ट्रभरात शाळेत जाणाऱ्या मुलांना त्यांचे गणवेश मिळाले नाहीत. काल या सरकारने हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? कारण भ्रष्टाचार आहे की नाही हा एक विषय चौकशीत आला पाहिजे, पण अनियमितता जरूर झालेली आहे. मग ही फायनान्शियल आहे, ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, ह्याच्यावर जो काही बारकाईने अभ्यास होईल तो लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण तुम्ही हा विषय लक्षात घ्या की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही. त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे, शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे. तसंच आज अनेक आमदारांनी या विधानभवनात पीक विमा योजनेवर त्यांचे संशय असतील, त्यांचे काही पुरावे असतील उपस्थित केले. काही काही ठिकाणी असं आढळलेलं आहे की 1 रुपयाचा जो विमा आहे त्याच्यात ठीक आहे, शेतकऱ्यांकडून 1 रुपया घेतला जातो, पण कोणाच्या नावावर तो विमा घेतला जातो, कोणाला फायदा होतो नक्की, ह्याच्यात जे काही अनियमितता आलेली आहे त्याचे नक्की चौकशी होणे गरजेचं आहे. कारण हे सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी या सदनात तो विषय घेतलेला आहे. मग भाजपचे असतील, आमचे असतील, सगळ्याच पक्षाचे असतील. मला वाटतं ह्या 2 विषयावर मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या उत्तरात त्यांनी याच्यात नमूद करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर देखील चौकशी होणं गरजेचं आहे. एकानं तर बाजूला ठेवलंय मंत्रिमंडळातून, जे केसरकर होते, पण बाजूला ठेवलं म्हणजे त्याचे हात धुतले गेले असं नाही. त्यांच्यावर चौकशी काय होणार आणि कारवाई काय होणार हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळलं पाहिजे. कारण त्यांनी लहान मुलाच्या गणवेशांमधून देखील पैसे खाण्याचा प्रयत्न केला असावा. बघा, कृषी मंत्री होते ते, आता काल परवाकडे आरोप अजून भयानक झालेत आणि ह्याच्यात मुख्यमंत्री काय कारवाई करणार आहेत यांच्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. काल आम्ही उत्तरात ऐकलं की 3 ते 6 महिन्यात ही चौकशी पूर्ण होईल, पण आम्ही काही हा विषय असंच सोडणार नाही. कारण बीड जिल्हा हा जो काही गुन्हेगारी तिथे वाढलेली आहे ते गुन्हेगारी मुक्त करण्याचं हे पूर्ण सदनाने ठरवलेलं. मुंबई महानगरपालिका आता बेस्ट प्रशासनाला निधी देणार नाही आहे, त्यांनी असं सांगितलं आहे. इथून पुढे जो निधी लागेल तो राज्य सरकारकडनं किंवा जागतिक बँकेकडून घ्यावा. ह्याच्यात दोन्ही बाजू आपण समजायला पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे मी मागच्या वर्षी देखील, त्याच्या आधीच्या वर्षी देखील वारंवार म्युन्सिपल कमिशनरांना सांगत आलेलो आहे, विनंती करत आलेलो आहे की बीएसटीची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची आहे आणि ती एक अंगीकृत संघटना आहे. तसं पाहायला गेलं तर ऍडमिनिस्ट्रेटिव्हली मुंबई महानगरपालिका त्याच्यात निर्णय घेते आणि त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. एका बाजूला आपण पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यापूर्वीच MMRDA मुंबई महानगरपालिकेने 5,500 कोटी दिले. काय संबंध MMRDAचा मुंबईमध्ये? मुंबईच्या बाहेर MMRDAने काम केलं पाहिजे. MMRDA देखील जशी BMC आहे तशीच टाउन प्लॅनिंगची ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे. त्याच्यात मुख्यमंत्री स्वतः असतात आणि मुख्यमंत्री स्वतः असल्यानंतर आणि नगरविकास खातं त्याच्यात स्वतः असल्यानंतर, मंत्री असल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मुंबईचे पैसे का MMRDAला द्यावे? दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही सांगतो की BSTला BMCने मदत करावी, गेल्या 2 वर्षात मिंदे सरकारने, एकनाथ शिंदेनी जशी ही BMC आणि जशी मुंबई लुटलेली आहे, जे 92,000 कोटीचे सरप्लस आम्ही निर्माण केले होते, फिक्स डिपॉझिट निर्माण केलं होतं, मुंबईचा प्रत्येक पैसा मुंबईकरांसाठीच वापरणार होतो. एकनाथ शिंदेनी मुंबईचा प्रत्येक पैसा हा त्यांच्या आवडत्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी वापरला. मुंबईची तिजोरी खाली केलेली आहे, स्वतःच्या खिशात नेलेला आहे आणि ह्याच मुंबईला आज आपण पाहतोय राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, त्यांच्या निधीची गरज होती. कधी मुंबईला आम्ही दिल्लीसमोर झुकवलं नव्हतं. आज ह्याच एकनाथ शिंदेनी जसं स्वतः दिल्लीसमोर झुकले, तुम्ही तो फोटो बघितला असेल, तसंच मुंबईला झुकवण्याचं काम केलेलं आहे. लवकरच होणार आहे, पण पहिलं मंत्रिमंडळ तर ठरू द्या. तो निर्णय अजून महत्वाचा आहे. बघा, तुम्ही विचार करा, 5 दिवस झालेले आहेत, 5वा दिवस आहे अधिवेशनाचा, 6वा, 5 दिवस झालेले, हा 6वा दिवस आहे आणि आज 6व्या दिवशी देखील एवढं ईव्हीएमनी मॅन्डेट देऊन 43 मंत्री आत आहेत, पण एकालाही स्वतःची जबाबदारी काय आहे, खातं काय आहे, कोणालाच माहिती नाही. आम्ही विचारतो त्यांना प्रश्न, ते वरती देवाकडे बघतात की दिल्लीकडे बघतात माहित नाही. कोणाला देणार निवेदन?
मुख्य गोष्ट ही आहे की निवेदनं जर विषयच वाटले गेले नसतील तर निवेदन देणार तरी कोणाला, पहिली गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला वाटतं दिल्लीत जसं आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना रोखलं होतं. अनेक वेळा जे विरोधी पक्ष नेता लोकसभेत आहेत त्यांना भेटण्यासाठी अनेक निवेदन देणाऱ्या लोकांना रोखतात, तसे तिथे रोखलं जात असेल. दस साहेबांनी परळीतलं गुन्हेगारी आणि विमा पॅटर्न हे दोन्ही बाहेर काढलेलं आहे. माझी ही अपेक्षा आहे की जर खरोखर स्वच्छ कारभार चालवायचा असेल फडणवीस साहेबांना, जो त्यांनी काल भाषणात उल्लेख केला, तर त्यांनी त्या मंत्रीवर कारवाई केली पाहिजे. हा जसं तुम्हाला प्रश्न पडला तसं आम्हालाही प्रश्न पडलाय. कारण प्रश्न अनेक उपस्थित झाले, प्रश्न वाढलेले आहेत. उत्तर काही मिळालं का? गोड गोड आपल्याला ऐकायला मिळालंय, पण ठोस उत्तर कुठेही नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा काल उपस्थित केला होता कैलास पाटील यांनी. ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 3 लाखाचं कर्जमाफी हे आम्ही आमच्या पहिल्या अधिवेशनात नागपूरलाच घोषणा केली होती उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यावेळी की 2 लाखापर्यंतची जी कर्ज शेतकऱ्यांची ती आम्ही कर्जमुक्ती करून दाखवली होती. अपेक्षा हीच आहे की ह्यांच्या सगळ्यांच्या जे काही जाहीरनामे होते त्याच्यातलं काय काय आता या 5 दिवसात त्याची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी पटलावर आणलेलं आहे हे कोणालाच माहिती नाहीये. साधारणपणे 2100 रुपये झालेत का लाडकी बहिणीचे असून, जे आतापासून व्हायला पाहिजे होते. आमची ती ही मागणी राहील की जेव्हापासून म्हणजे नोव्हेंबरमध्ये निवडणूक आयोगाचा एक त्यांनी स्क्रीन लावला, पुढे पडदा लावला आणि लाडकी बहीण योजना ही तात्पुरतं बंद केली होती, त्या महिन्यापासून पुढे 2100 रुपये हे तत्कालीन दिले पाहिजेत, लगेच दिले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी ऐका, ह्याच्यात दोन्ही गोष्टी आहेत. मुंबईत जे डिटेन्शन सेंटर सुरू असतील किंवा बनवण्याचं सुरू असेल काम, हे आपण थोडं सेन्सिबली घेणं गरजेचं आहे. कारण अनेक लोक असे पकडले जातात आपल्या राज्यामध्ये असेल, वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये असेल, ज्यांच्याकडे बाहेरून येतात, यांच्याकडे पासपोर्ट नसतो, पण कधी ड्रग्सच्या केसमध्ये असतं, कधी कुठच्या अजून केसमध्ये असतं, किंवा पासपोर्ट कोणाचा बाहेर गेलेला असतो, हरवलेला असतो. त्यांना कुठे ना कुठेतरी ठेवणं गरजेचं असतं डिपोर्टेशन पर्यंत. ह्याच्यासाठी ते बनवत आहे. मुख्यमंत्री काल म्हणाले की तुम्हीच उत्तर द्या. याचा अर्थ काय होतो? म्हणजे आज आपण धस साहेबांचं भाषण ऐकलं असेल, नमिताताईंचं भाषण ऐकलं असेल, आव्हाड साहेबांचं भाषण ऐकलं असेल, सगळ्या बाजूनी जे मंत्रिमंडळाचे लोक असतात ते बोलत नाहीत, पण सगळेच बाकीचे सगळ्यांची भावना हीच होती की कारवाई त्या प्रकरणात झाली पाहिजे. बीडच्या भयानक हत्या झालेली आहे आणि अशा हत्येनंतर जर पोलीस काही करणार नसतील, जर सरकार काही करणार असेल, तर हे सरकारला मन आहे तरी का? कारण हा कार्यकर्ता जो होता, आम्हाला राजकारण आणायचं नाहीये, पण ज्याचा खून झाला, ज्याची हत्या झाली, तो भाजपचाच कार्यकर्ता होता ना, भाजपचाच सरपंच होता. मग का भाजपच्या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी काम करावं? का भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि सरपंचांनी भाजपसाठी मतदान करावं किंवा दिवस रात्र एक करून मेहनत करावी? हा प्रश्न देखील आहे. आणि भाजपचेच कार्यकर्ते जर सुरक्षित नसतील या राज्यामध्ये, तर कोण सुरक्षित आहे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.